जेव्हा वारी भरली होती आणि वारकरी पंढरपूरमध्ये आले होते, तेव्हा वारीचा आनंद आणि सोहळा सुरू असताना तिथे एक व्यक्तिमत्व आलं, ते म्हणजे श्रीकृष्ण देवराय. ते आल्यानंतर पंढरपूरमध्ये भगवंत उभे आहेत, पंढरपूरमध्ये पांडुरंग परमात्मा आहे म्हणून त्यांचं दर्शन घ्यावं या आशेने ते मंदिरामध्ये गेले. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी भगवंताचं ते सुंदर स्वरूप पाहिलं आणि ते सुंदर स्वरूप बघितल्यानंतर ते भगवंताच्या त्या स्वरूपावर भाळले. आणि राजा असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की भगवंताला आपण आपल्याकडे घेऊन जायचं. आणि त्यांनी हट्ट धरला की भगवंताची ही मूर्ती मी माझ्याकडे घेऊन जाणार. आणि त्यांनी तिथे बसून पांडुरंगापुढे हट्ट धरला, साधना केली की तुला माझ्याकडे यावं लागेल. भगवंत फार साधा आणि सरळ आहे. त्याच्याकडे जो हट्ट धरतो त्याचा हट्ट पुरवणं हा भगवंताचं कर्तव्य आहे. राजाने हट्ट धरला आणि भगवंत म्हणाले, मी तुझ्याकडे येण्यास तयार आहे, परंतु मला इथून घेऊन जाताना तू कसं घेऊन जायचं हे मी तुला सांगेल आणि त्याच पद्धतीने तू मला इथून घेऊन जायचं. तेव्हा ज्या पद्धतीने भगवंताने सांगितलं की प्रत्येक ब्राह्मण पंढरपूर ते जिथपर्यंत तुझं राज्य असेल तिथपर्यंत प्रत्येक ब्राह्मणाच्या हातात माझे विग्रह द्यायचा आणि तिथपर्यंत मला पोहोचवायचं. आणि राजाने देवाची ही अटही पूर्ण केली. पांडुरंग परमात्मा कर्नाटकामध्ये गेले आणि इकडे वारकऱ्यांना भगवंत नाही म्हणून वारकऱ्यांची तळमळ सुरू झाली. भगवंत नाहीये, वारीचा सोहळा भरलाय, भगवंताचं दर्शन घेता येत नाहीये, भगवंताला स्पर्श करता येत नाही, कारण भगवंताचा विग्रहच तिथे नाहीये. वारकऱ्यांच्या हृदयामध्ये अत्यंत वेदना होऊ लागली. तेव्हा तिथे एक वारकरी आले, संत भानुदास महाराज, आणि त्यांनी विचारलं भगवंत कुठे आहेत. तेव्हा सर्वांनी झालेला प्रकार हा संत भानुदास महाराजांना सांगितला. तेव्हा संत भानुदास महाराजांनी शब्द दिला की भगवंताला मी स्वतः घेऊन येईल. आणि संत भानुदास महाराज जिथे भगवंताला श्रीकृष्ण देवराय घेऊन गेले त्या ठिकाणी गेले. त्यांच्या राज्यामध्ये गेलेल्या असताना रात्रीचा तो प्रहर होता. भगवंताचं सुंदर असं मंदिर बांधलेलं होतं, परंतु भगवंताच्या मंदिराला हे कुलूप लावलेलं होतं. आणि कुलूप लावल्यानंतर ते विचार करत होते, माझा भगवंत इथं कोंडलेला तर नाहीये. आणि जेव्हा संत भानुदास महाराज त्या मंदिरापुढे गेले तेव्हा आपोआप त्या कुलपाच्या कड्या निसटल्या आणि त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला. आणि जेव्हा ते भगवंताच्या पुढे उभे ठाकले तेव्हा भगवंताला सुंदर असं वस्त्र नेसवलेलं होतं, सुंदर असे दागिने परिधान केलेले होते. भगवंत सुंदर दिसत होता. आणि बघितल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि संत भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की तू आम्हाला सोडून आलास, तू वारकऱ्यांचा एक वेळही विचार केला नाहीस. तेव्हा भगवंताने प्रेमाचं जे स्पष्टीकरण असतं ते दिलं आणि भगवंत म्हणाले, मला तुझ्यासोबत परत यायचंय, मला तू इथून घेऊन चल. तेव्हा संत भानुदास महाराज म्हणाले की मी तुला इथे घेऊन जायलाच आलो. आणि प्रेमाचा हा संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील मोत्याचा हार हा संत भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला. आणि भगवंताने सांगितलं की तू आता इथून जा, काकड्याची वेळ झाली आहे, केव्हाही सैनिक येतील. आणि परत संत भानुदास महाराज त्या मंदिरातून बाहेर पडले. परत जसेच्या तसे कुलप लावली गेलीत. आणि जेव्हा सकाळची वेळ झाली तेव्हा बघितलं की भगवंताच्या गळ्यात मोत्याचा हार नाहीये. भगवंताचा हार कुठे गेलाय. आणि राजाने सांगितलं, ज्याने कोणी भगवंताच्या गळ्यातला हार चोरला असेल त्याला घेऊन यावं. आणि मोत्याचा हार शोधण्यासाठी सर्व सैनिक फिरत होते. आणि नदीच्या किनारी जेव्हा त्यांनी बघितलं की संत भानुदास महाराज त्यांचा नित्यनेम करतायत आणि त्यांच्या गळ्यामध्ये चमकणारा तो मोत्याचा हार होता, तेव्हा त्यांचा अन्याय करून अपमान करून राजाच्या पुढे समोर त्यांना उभं केलं. आणि राजाने विचारलं, तुम्ही तर संतासारखे दिसता, परंतु भगवंताचा हार चोरण्यास तुम्हाला लज्जा वाटली नाही का. आणि हा सर्व प्रकार झाल्यानंतर भानुदास महाराजांनी स्पष्टीकरण दिलं, तरी सुद्धा त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. आणि त्यानंतर हा प्रकार झाल्यानंतर जेव्हा भगवंताने सांगितलं, भगवंताने कृष्णदेवराय यांना शब्द दिला होता की ज्या दिवशी तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा किंवा संताचा अवमान होईल त्या दिवशी मी तुझ्याजवळ राहणार नाही. आणि तीच घटना त्या दिवशी घडलेली होती. संत भानुदास महाराजांचा अवमान घडला होता आणि भगवंत त्या ठिकाणी एक क्षणही थांबले नाही.
आणि जेव्हा भानुदास महाराज भगवंताकडे गेले की आता मी तुला कसं घेऊन जाणार, तुझा एवढा मोठा विग्रह आहे, तेव्हा भगवंत लहान झाले आणि संत भानुदास महाराजांनी भगवंताला हा पंढरपुरामध्ये घेऊन आले, म्हणून भगवंताला कानडिया विठोबा कानडिया असं नाव पडलं आणि भगवंताचा विग्रह तिथे स्थापित करण्यात आला. आणि भगवंताने संत भानुदास महाराजांना शब्द दिला की तुझे हे उपकार मी कधी विसरणार नाही, तुझ्या कुळामध्ये मी साक्षात अवतार घेईल, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. आणि पुढे भगवंत संत एकनाथ महाराजांच्या रूपात संत भानुदासांच्या घरी जन्मास आले.